शेतीला जोड व्यवसाय आणि जोडधंदा आणि शेतीतून आर्थिक उत्पन्न वाढवून पैशाची निर्मिती करता आली पाहिजे. आज आपण बघू शकतात एकाच जागेवर या ठिकाणी 5-5, 6-6, 8-8 खरबूज लागलेले आहेत बघा आणि हे हार्वेस्टिंगला आलेले पीक आहे. नमस्कार, जनता न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण विविध मुलाखती यशोगाथा घेत असतो. शेतकऱ्यांना आणि उद्योजकांना आर्थिक प्रगती कशी करता येईल या संदर्भात माहिती घेत असतो. व्हिडिओ संपूर्ण पहा, चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. सर, या चॅनलमध्ये स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार. तर आज आपण धारूर तालुक्यातील म्हातारगाव या ठिकाणी आलेलो आहोत कुकडे सरांच्या खरबूज शेतीला भेट द्यायला. तर या ठिकाणी एकाच जागेवर 8-8, 10-10 खरबूज लागलेत. खूप चांगलं या ठिकाणी पीक आलेलं आहे. सर, कधी लागवड केली आणि कशी, यांचं कोणतं बियाणं आहे ते सांगा. हे एक लॉयलपूर नावाचं एक व्हरायटी आहे ही खरबुजामधली. हा, लॉयलपूर. बर. आणि ही 50 दिवसाचा प्लॉट आहे आता सध्या. हे 50 दिवसाचा. 50 दिवसापूर्वी लागवड केलेला आहे. हा, हे आपण पाठीमागे बघू शकतात की कशा पद्धतीनं फळं आलेले आहेत. पूर्ण जवळून झूम करून बघा, जवळून रोपापासून लागवड केलेली ही. हा, एक 20 दिवसाचे रोप होते अगोदर. 20 दिवसाचे होते हा, आणि आता 50 दिवसाचा आहे. आता 50 दिवस लागवड करून 50 दिवस झालेले. बर. तर एक 8 दिवसामध्ये हार्वेस्टिंगला येते फळ. 8 दिवसात हार्वेस्टिंगला येतं. आणि हे आता किती रुपयाला एक रोप मिळालं आपल्याला? आपल्याला ते 2.5 रुपयाला एक रोप मिळालं त्यावेळेस. 2.5 रुपये. किती एकरचा प्लॉट आहे सध्या? आता आपल्याकडे 2 एकरचा प्लॉट आहे. 2 एकरचा आहे. हा. आणि किती खर्च आला ह्याला लागवडीला आतापर्यंत? आतापर्यंत ह्याला जवळपास एक 2 एकर मध्ये 1.25 लाख 1,30,000 रुपये खर्च झाला. बरं, सगळं जाळी, कंपाऊंड, औषध, टोटल खर्च त्याचा म्हणजे मल्चिंग, मल्चिंग वगैरे. त्यांचं रोप, त्यांचं फवारणी, सगळं जे असेल ते म्हणजे आतापर्यंत. आणि अंदाजा एक उत्पन्न किती निघू शकते समजा आता पिकाच्या ह्या वाढीनुसार, ग्रोथनुसार? अशा सेटिंग झाली किंवा आमचं असं ही किंवा 15 टन तर एकरी निघायला पाहिजे. बरं. याच्या अगोदर केलं होतं का? दरवर्षी असते आपल्याकडे. बरं, मग किती आता येतं उतारा खर्च? नंतर आपल्याकडे आता 3 एकर अजून लागवड चालू आहे. तुम्ही बघितलं असेल. हो, चालूच आहे पाठीमागे लागवड. तर एकरला खर्च 1,30,000. तर त्याचं उत्पन्न किती निघालं? पाठीमागचा अनुभव? सरासरी आपण एक 12, 13, 14 टनापर्यंत एकरी उत्पन्न काढलेले आतापर्यंत. बर. आता मार्केट लागण्यावर आहे, किती मार्केट भेटल पुढे. आता जर मार्केट चांगलं भेटलं तर भरपूर दाम होतील. तरी समजा आपण 1.5 लाख एक सरासरी धरलं खर्च, हा, आणि उत्पन्न किती परवडतंय का? आता किती बघा, निघू? मागच्या 2 एकर मध्ये सरासरी 1.5 लाख रुपये खर्च होईल त्याला शेवटपर्यंत. तर एक अपेक्षित उत्पन्न 4 लाखापर्यंत आपल्याला अपेक्षित आहे. 4 लाख तरी भेटायला पाहिजे तर आपल्याला परवडते. बरं, पाठीमागचे प्लॉट यशस्वी झाले का? भरपूर आपण 3-4 लाख म्हणजे 3-3 लाख रुपये एकरी उत्पन्न घेतलेले गेले म्हणजे खर्च सोडून. हो. म्हणजे बघा शेतकरी मित्रांनो, की 1.5 लाख जरी खर्च झाला तर भाव योग्य मिळाला तर दुप्पट 3 लाख, म्हणजे 1.5 लाख फायदा. आणि जर चांगला भाव मिळाला तर 2 लाखाच्या पुढे मिळू शकतंय. किती दिवसानं सर ही शेती करता आपण खरबूज शेती? खरबूज शेती जवळपास एक 5-7 वर्षापासून आपण 5-7 करतो. वर्षापासून. सीजन म्हणजे पावसाळ्यामध्ये टोमॅटो असतो आपल्याकडे. बरं. आणि मग खरी म्हणजे रब्बी मध्ये खरबूज खरबूज आहे. हा. तर आता हा 2 एकरचा प्लॉट आहे, हार्वेस्टिंगला आलेला आहे. आपण त्या ठिकाणी बघू शकता जवळ जाऊन कशा पद्धतीनं ह्याची ग्रोथ झालेली आहे. सर्व प्रेक्षकांना दाखवा आपल्या. आणि आता ह्याची जी विक्री आहे सगळ्यात महत्वाची, कशी मार्केटिंग कशी करतात? आणि मार्केटिंग आपल्या प्लॉटवर येऊन आपले व्यापारी मित्र आहेत सगळे आपले, जे म्हणजे सगळे संपर्क असल्यामुळं आता सध्या व्यापाऱ्याचे फोन आहेत किंवा माल द्यायचा का, आता कच्चा सुद्धा माल मागते ती. बरं, पण तसा कच्चा आपण देत नाही. आपण नेऊन विकायचा का नाही? नाही, ती स्वतः येऊन येतं, गाडी घेऊन येतात. आपण डायरेक्ट शेतामध्ये शेतात येतात. आपण मग तोडून आपला जाण्या येण्याचा पण खर्च वाचतो. काहीच नाही, फक्त तोडून आपण त्यांना द्यायचा. त्यांची गाडी घेऊन येतात, त्यांचे ते लोक येतात, आपण तोडून त्यांच्या हे करायचं, ग्रेडिंग करून घेऊन जातात. बरं बरं. तर आता हे किती टप्प्यात होते ह्याची कटिंग? कटिंग आता एक सुरुवात झाली की एक 8-10 दिवस मध्ये होती. 3-4 टप्पे, 4 टप्प्यामध्ये जाते माल पूर्ण. बरं बरं. किती म्हणजे महिन्याचा पीक आहे हे? एक 70 दिवसाचं पीक आहे. लागवड केल्यामुळे 70 दिवसामध्ये हे चालू होतं आणि पुढे 10-12 दिवसामध्ये संपून जातं. संपून जातं म्हणजे एक 80 दिवसामध्ये संपून जातं. पहिला टप्पा 8 दिवसाचा झाला की दुसरा 8 दिवसांनी येऊ शकते. बरोबर आहे. आणि ह्याला आपण स्वतः मार्केटला घेऊन जायची गरज नाही, व्यापारी स्वतः येऊन व्यापारी येतात किंवा आपण जर आपल्या मार्केट जर असेल तर आपण घेऊन जाऊ शकतो. बरोबर. पण तशी काही गरज पडत नाही, स्वतः व्यापारी येऊन घेऊन जातात आपल्याकडे. बरोबर आहे. त्याचं मल्चिंग, फवारणी, कटिंग, त्यानंतर कंपाऊंड, याच्या खर्चाच्या तुलनेत हे आपल्याला 70 दिवसामध्ये 2 लाखच्या पुढे नफा राहू शकतो. ह्याच्यामध्ये कसं आहे, फक्त लागवड करेपर्यंत जास्त मेहनत आहे, नंतर मेहनत कमी आहे ह्या खरबूज पिकाला. तुम्ही ड्रिप लेबरचे काम पडत नाही जास्त ह्याला. एकदा लागवड झाली की एक 2 तास फवारणी, एक 2 तास पाणी, खत देणं, बस. एखादा तास 15 मिनिट खत द्यायला लागते, एक 2 तास पाणी दिलं बस. त्यांचं काम कमी लागतं ह्याच्यामध्ये. म्हणजे दुसऱ्या पिकापेक्षा चांगलं आहे. चांगलं आहे, इतर पिकाच्या तुलनेत चांगलं आहे की सुरुवातीला मल्चिंग झालं, फवारणी, पाण्याचं ड्रिप वगैरे केलं की पुन्हा जास्त मेहनत नाही.
तर 5-6 वर्षाचा अनुभव कसा इतर पिकाच्या तुलनेत परवडते का परवडला म्हणजे सगळ्यात आपल्याकडे अडचण म्हणजे मजुराची आपल्या मजुराची? भागामध्ये. हा तर मजुराला जर विचार केला तर हे पीक मजुराच्या ह्याच्यामध्ये चांगलं आहे. कारण दुसऱ्या टोमॅटो लागवड केली किंवा मिरची लागवड केली तर त्याला मजूर भरपूर लागते त्याला मिरचीला तोडायला. तर भरपूरच लागते मग त्यामुळं तोडण्यासाठी. त्याच्या तुलनेत हे चांगलं आहे किंवा मजुराची अडचण भासत नाही. आणि आपण घरच्या घरी तोडून देऊ हा, शकतो. एक 4 माणसं दिवसाकाठी 2 एकर हार्वेस्टिंग करत तोडतात. बघितलं तर मग संख्या भरपूर लागली. एवढं म्हणजे ग्रोथ ह्याच्या अगोदरच्या प्लॉटला कशी होती? नाही आपण दरवर्षीच आता म्हणजे सगळी माहिती झाली की याला कोणते औषध द्यायचे, काय फवारायचंय, याला वॉटर सोल्युबल कोणते सोडायचे, त्यानुसार त्यांनी सेटिंग होती मालाची. आणि आता हे बघा पिवळं- पुढं आता माल एवढा हे असून पुढे सेटिंग चालू आहे काही. आता हो, चालू नवीन आहे ना, हे काय पुढं नवीन ग्रोथ सुद्धा आहे. नवीन सेटिंग सुद्धा चालू आहे त्याची. हम्म. आता एवढे माल बुडातला सुद्धा मोठा झालेला आहे. आता हार्वेस्टिंग आला हो, माल हार्वेस्टिंगला आलेलं तरी आहे पण ते. पुढे त्यांनी हा. सेटिंग चालू द्यायची. चालूच आहे. त्याला वॉटर सोल्युबल खालून चालू आहेत ना. बर बर. पाण्यामधून त्यांना खते द्यावं लागतं. खत द्यावं लागतं. ठीक आहे. आणि ते कंपाऊंड फक्त बाकीच्या ह्या प्राण्यापासून हा संरक्षणाचं. आपले वन्य प्राणी हा, हरण हा, डुक्कर हा. येऊ नये म्हणून केलेलं आहे ते. बरोबर आहे. हम्म. तर इतर पिकाच्या तुलनेत हे 70 दिवसात मग 100% हो, परवडतंय हो, आपल्याला. हो. आणि किती एकर मध्ये आता आणखी लागवड झाली? आता अजून 3 एकर मध्ये लागवड चालू आहे आता. 3 एकर मध्ये. हा. बरोबर आहे. आणि इतर पिकापेक्षा जर समजा दुसऱ्या शेतकऱ्यांना टरबूज किंवा दुसरं मिरची, टोमॅटो याच्या तुलनेमध्ये खरबूज परवडतंय का? परवडतंय. त्याला म्हणजे कसं एक तर मार्केट त्याला आपल्याला ह्याला कुठं पण घेऊन जातात आपण. हे जे आहे ते मार्केटला चांगलं आहे. ह्याला टणक असल्यामुळं हे लांब दिल्लीपर्यंत जाऊ शकते हे माल. बरोबर आहे. ह्याला खराब होत नाही. आणि त्यामुळे आपल्याला कोणत्या मार्केटला घेऊन जाऊ शकतो आपण असं विषय. बरोबर आहे. तर एकंदरीत दुसऱ्या पिकाच्या तुलनेमध्ये खरबूज ही शेती मजूर असेल किंवा खर्च असेल ह्याच्यामध्ये परवडते. आणि शेतकऱ्यांना आपण जर मार्केटिंग केलं तर व्यापारी जागेवर येऊन घेऊ शकतो. हो. बरोबर आहे. तर या ठिकाणी आता हे झाल्यानंतर दुसरं कोणतं पीक वगैरे काय घ्यायचं? आता नंतर घेतो ना आपण ह्यावर. आता आपल्याकडे शेळी पालन आहे. तरी खरबूज निघाला की आपण नंतर मक्याची लागवड करतो ह्यावर ड्रीपवर मल्चिंग वर लगेच. बर. म्हणजे काय होतं म्हणजे हे मल्चिंग काढायची गरज नाही? काढायचं नाही लगेच ह्याच्या मका लागून काढायची. रोप उपटून घ्यायची वेल हे हा, हा, हा. आणि याचं डबल होल मारून मका लागवड करायची. बर. मग आपल्याला किती दिवसाची कॅपॅसिटी ह्या मल्चिंगची? ही एक 4 महिने चालते ही mulching. बर. म्हणजे हा. ह्या एकाच मल्चिंग वर डबल फायदा आपला. डबल फायदा होतो त्याचा. सक्सेस झालंय का तसं? हा केलेलं आपण. आता ह्याच मल्चिंग वर मका लागवड करतो आपण. किंवा ह्याच्या अगोदर बाजरी आपण घेतलेली आहे. बाजरी सुद्धा नंबर 1 येते मल्चिंग वर. आपल्या शेळी पालनासाठी चारा म्हणून लागतो. हो. बाजरी किंवा मका जर घेतली तर हम्म. तीच आपण खुराकासाठी दाणा म्हणून वापरतो मका नंतर. बरोबर आहे. हा. मग हे जी व्हरायटी आहे ती ही सगळ्यात जास्त चालणारी आहे का मागण्याची? ही मार्केटला चांगली आणि विशेष उत्पन्न चांगले आता हे. बरोबर आहे. हिवाळा आता सध्या एवढी थंडी हम्म. पण ही थंडीमध्ये क्रॅकिंग नाही. आता काही खरबूज आहेत थंडीमध्ये कडकपणा येऊन तडकतात ते. बर बर. तर ही व्हरायटी तशी नाही. ही तडकत नाही व्हरायटी. बरोबर आहे. हा. तर सरांनी माहिती दिल्याबद्दल सर खूप खूप धन्यवाद. आणि आपण प्रत्यक्ष माहिती घेऊ शकता सरांचा. सर एकदा पत्ता आणि नंबर एकदा सांगा तुमचा. माझं नाव विक्रम बाबासाहेब कुकडे, राहणार म्हातारगाव, तालुका धारूर, जिल्हा बीड. माझा मोबाईल नंबर 7875 92 95 25. ठीक आहे सर. तर प्रत्यक्ष आपण शेळी पालन आणि खरबूज शेतीची माहिती घेऊ शकता. चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा. धन्यवाद. जय हिंद.